स्वागतम सुस्वागतम. अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाचं यंदा 132वं वर्ष आहे. मंडळानं यावर्षी साकार केलेला देखावा रावणवध. सीता माता जानकीला दुष्ट रावणानं लंकेला पळवून दिलं. वाटेत पडलेल्या तिच्या दागिन्यांमुळे प्रभू श्रीरामांना लंकेच्या मार्गाची ओळख पटली. पुढे जखमी जटायूने रावणाबरोबर केलेल्या युद्धाची कथा सांगितली आणि त्याबरोबर प्रभू श्रीराम लंकेच्या दिशेने निघाले. वाटेत हनुमान आणि त्यांची वानर सेना यांची भेट झाल्यावर समुद्रावर प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं सेतू बांधण्यात आला आणि नल, नील, सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या सहित संपूर्ण वानर सेनेसह प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण लंकेत दाखल झाले. आपल्या बलाढ्य शक्तीचा अहंकार असलेल्या रावणानं प्रभू रामचंद्रांची वानर सेना पाहून श्रीरामाची आणि संपूर्ण वानर सेनेची थट्टा केली. अरे साधा वनवासी, या वानरांबरोबर युद्ध सुरू झालं. श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या पराक्रमानं रावणाच्या सेनेचा धुव्वा उडाला. रावणाचा मुलगा मेघनाद याचा या युद्धात मृत्यू झाला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा देखील वध लक्ष्मणानं केला. आपले एक एक अतिरथी, महारथी, धारातीर्थी पडलेले पाहून रावण स्वतः चौताळून प्रभू श्रीरामांबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आला. श्रीराम आणि लक्ष्मण युद्धासाठी सज्ज होतेच. प्रभू श्रीरामांनी पराक्रमाची शर्थ केली. रावणाच्या 10 तोंडांपैकी एक एक करून 9 तोंड रामानं आपल्या बाणांनी उडवली. परंतु भगवान शंकरांकडून प्राप्त झालेल्या वरामुळे रावणाचं 10वं तोंड कायम राहत होतं. असंख्य वेळा रावण धारातीर्थी पडून देखील मायावी रूप घेऊन पुन्हा जिवंत होत होता. तेव्हा विभीषणानं प्रभू श्रीरामांना सांगितलं, प्रभू, रावणाच्या बेंबीत अमृताची कुपी आहे. रावणाचा मृत्यू करावयाचा असेल तर तुम्हाला त्याच्या बेंबीमध्ये बाण मारायला हवा. बाका प्रसंग पाहून हनुमान श्रीरामांना म्हणाला, हे प्रभू, तुम्ही माझ्या पाठीवर बसा. मी तुम्हाला रावणाजवळ घेऊन जातो आणि तेव्हाच तुम्ही त्याचा वध करू शकाल. आणि हनुमानानं प्रचंड गर्जनेसह प्रभू श्रीरामांना पाठीवर घेऊन रावणाच्या दिशेनं उड्डाण केलं.
रावणाच्या बेंबीमध्ये बाण मारला आणि त्याबरोबर रावण गतप्राण झाला. समस्त वानर सेनेनं श्रीरामांचा जय जयकार केला. श्री रामचंद्र की